आताच देवाला दिवा लावला आणि खूप दिवसांपासून मला इम्पल्स आलेला की रॅन्डमली भगवद्गीतेचं एक पान वाचायचं दररोज. सो मी कुठेतरी ऐकलं होतं की जेव्हा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तेव्हा कुठलेही रॅन्डमली एक पेज ओपन करायचं आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. सो प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, पण भगवद्गीतेचं आता मी दिवा लावल्यावर एक रॅन्डमली पेज ओपन करेन आणि आता आपण ते रीड करूया. ओके. तर आता आपण सुरू करूया. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. सो मला संस्कृत नाही येत, सो मी वाचायचा प्रयत्न करते. मय्या सक्ता मना पार्थ योग युद्धुन मदाश्रय असंशय असंशय समग्र मा यथा ज्ञानास्यंसी तृष्णनु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तात्पर्य: भगवद्गीताच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णावर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णाचा कधी स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भाग्य व्यक्तींचे वर्णन करण्यात आले आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन, विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्कारात उन्नत करण्या इतकं समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णावरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजेच परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आशिक असते. पूर्ण आणि यथारूप ज्ञान म्हणजे श्रीकृष्णाचे ज्ञान होय आणि कृष्ण भावना भावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो.